Hello everyone, this is Abhishek Mahale. मित्रांनो, वेलकम टू द न्यू एपिसोड ऑफ न्यूमरिकल डोस. इरिगेशन इंजिनिअरिंग वरती आपण हा एपिसोड बघणार आहोत. प्रिव्हियस एपिसोड जो आपला होता 7.1 दॅट वॉज ऑन हायड्रोलॉजी. सो बेसिकली वी हॅव स्टार्टेड वॉटर रिसोर्सेस इंजिनिअरिंग. आतापर्यंत बरेच एपिसोड्स आपण अपलोड केलेले आहेत न्यूमरिकल डोस मध्ये. आणि न्यूमरिकल डोस मध्ये आपण कुठल्याही प्रकारचं शॉर्ट मध्ये किंवा फास्ट फॉरवर्डिंग वगैरे असं काही करत नसतो. आपण एका प्रॉपर वेने सगळ्या गोष्टी एक्सप्लेन करत असतो. सो या व्हिडिओमध्ये तुमचे 10 न्यूमरिकल्स आपण कव्हर करणार आहोत. आणि टॉपिक तुम्हाला जसं की दिसतोय सॉइल मॉइश्चर अँड वॉटर रिक्वायरमेंट ऑफ क्रॉप्स. म्हणजे याच्यामध्ये तुम्हाला ड्युटी डेल्टाचा प्रॉब्लेम पण सापडेल, याच्यामध्ये तुम्हाला फील्ड कपॅसिटीवर प्रॉब्लेम सुद्धा सापडेल, याच्यावरती तुम्हाला इरिगेशन इफिशियन्सीवर प्रॉब्लेम सुद्धा सापडेल, आणि याच्यामध्ये तुम्हाला इंटेन्सिटी ऑफ इरिगेशन वर प्रॉब्लेम सुद्धा सापडेल. म्हणजे 4 ते 5 वेगवेगळ्या प्रकारचे न्यूमरिकल्स तुम्हाला इथे सापडणार आहेत. आणि दिस टॉपिक इज इम्पॉर्टंट from all exams point of view in which irrigation engineering is a subject. So engineering services exam मध्ये आलेले सगळे क्वेश्चन्स आपण बघणार आहोत. बट इट डझंट मॅटर की आपण कोणत्या एक्झामचे प्रश्न घेतलेत सॉल्व्ह करायला. व्हॉट मॅटर्स इज की हा टॉपिक प्रत्येक एक्झामला विचारला जातो आणि यातून तुम्हाला एखादा प्रश्न न्यूमरिकल म्हणून विचारला जाऊ शकतो. थेरॉटिकल आस्पेक्ट सुद्धा आपण काही त्याच्यामध्ये कव्हर करू. सो तुम्हाला बऱ्याच गोष्टी माहित पडणार आहेत. एक तुम्हाला आयडिया येऊन जाईल की या चॅप्टर मध्ये बेसिकली काय असतं आणि कशा प्रकारे वर्क केलं जातं. सो लेट अस स्टार्ट द एपिसोड विदाउट वेस्टिंग टाइम. कुठल्याही प्रकारचा न्यूमरिकल जर तुम्हाला वाटलं की हा रिपीट झाला पाहिजे तर तुम्ही बॅक जाऊन त्या न्यूमरिकलला परत एकदा बघा, नोटबुक घ्या, आधी पॉज करा, पॉज करून प्रश्न स्वतः सॉल्व्ह करण्याचा प्रयत्न करा, त्याच्यानंतर मग लगेच पुढचं बघा की सोल्युशन काय आहे. ओके, जर तुम्हाला जमलं तर सोल्युशन बघण्याची गरज नाही, जर तुम्हाला नसेल जमत तरच सोल्युशन बघा. ओके, सो दॅट्स इट, वी विल स्टार्ट नाउ. फर्स्ट क्वेश्चन. त्या अगोदर ही आपली बॅच आहे, या बॅच मध्ये तुमच्या सगळ्याच गोष्टी कव्हर होणार आहेत, जसं की कल्याण डोंबिवली म्युनिसिपल कॉर्पोरेशन, त्याच्यानंतर तुमचा इवन MNP पण त्याच्यामध्ये कव्हर होईल. त्याच्यानंतर तुमचं नवी मुंबईचं पण कव्हर होणार आहे. त्याच्यानंतर WRD साठी तर हा मोस्ट इम्पॉर्टंट टॉपिक आहे. WRD JEE साठी. ट्रान्सकोला सुद्धा इरिगेशन आहे, सिडकोला सुद्धा आहे, MIDC ची एक्झाम, आणि आता नुकतंच एक रिलीज झालंय की PMC ची एक्झाम जी आहे ती PMC ची एक्झाम येऊ शकते. इवन PWD JEE चं सुद्धा चाललेलं आहे की PWD JEE ची सुद्धा एक छोटी ऍडव्हर्टाइजमेंट येऊ शकते. सो लेट अस स्टार्ट आवर स्टडी. आपली ही नवी मुंबई महानगरपालिकेसाठी ही ऑनलाईन टेस्ट सिरीज आहे, सिडको साठी ऑनलाईन टेस्ट सिरीज आहे, आणि महाट्रान्सको साठी सुद्धा आहे. तर तुम्ही या गोष्टी बघू शकता. सो लेट अस स्टार्ट द फर्स्ट क्वेश्चन. बघा, जे काही आहे ते तुमच्या समोर आहे, काय गिवन डाटा आहे वगैरे ते व्यवस्थित वाचा. ठीक आहे, होप तुम्ही क्वेश्चन नीट वाचला असेल, सॉल्व्ह करण्याचा प्रयत्न केला असेल. लेट अस स्टार्ट द सोल्युशन. गिवन दॅट द बेस पिरियड इज 100 डेज. आता एक लक्षात घ्या, याचा टॉपिक जो आहे तो आधी समजून घेऊ की काय असतो. बघा, ड्युटी डेल्टा आणि बेस पिरियड या 3 गोष्टी आपण शिकलेलो आहोत. ओके, ड्युटी डेल्टा आणि बेस पिरियड अशा या 3 गोष्टी आपण शिकलेलो आहोत. जस्ट अ मिनिट. बघा, ड्युटी डेल्टा आणि बेस पिरियड या 3 इम्पॉर्टंट गोष्टी आहेत. ड्युटी म्हणजे बघा की काहीतरी हेक्टर्स ऑफ लँडला तुम्हाला डिस्चार्ज प्रोव्हाइड करायचा असतो. कॅनल मधून जेव्हा फ्लो होतो, इट इज नथिंग बट इन द फॉर्म ऑफ डिस्चार्ज. सो हा जो डिस्चार्ज आहे हा सपोज 1 मीटर क्यूब पर सेकंडचा डिस्चार्ज आहे, म्हणजेच 1 क्युमेकचा. तर 1 मीटर क्यूब पर सेकंड पाणी जर तुम्ही फ्लो केलं तर किती हेक्टर्स इरिगेट होतं, याला बोलतात ड्युटी. म्हणजे हेक्टर्स ऑफ लँड इरिगेटेड बाय 1 क्युमेक ऑफ वॉटर flowing continuously throughout the base period, and the base period is in days. What is base period? Base period is the period elapsed or time elapsed between first watering and the last watering. First watering is actually at the time of sowing itself kiwa just after the core period. Okay, but the last watering is always before harvesting. At the day, on the day when there is harvesting, on the day when we harvest the crop, the watering is not given. ओके, सो कधीही लक्षात घ्या की हार्वेस्टिंग टाइम, हार्वेस्टिंगचा जो डे आहे त्याच्या 8-10 दिवस अगोदर शेवटची वॉटरिंग दिलेली असते. सो हा असतो तुमचा बेस पिरियड.
त्याच्यानंतर आहे तुमचा डेल्टा. डेल्टा इज नथिंग बट सपोज 100 दिवसाचा बेस पिरियड आहे आणि 10 वेळेस तुम्ही पाणी दिलं त्या क्रॉपला, तर प्रत्येक वेळेस 0.1 मीटर इतकं वॉटर रूट झोन मध्ये स्टोअर झालं, तर 10 वेळा प्रोव्हाइड केल्यावर टोटल 1 मीटर वॉटर प्रोव्हाइड झालं, याला बोलतात डेल्टा. टोटल तुम्ही किती वॉटर, किती डेप्थ ऑफ वॉटर तिथे सप्लाय केलं विद इन द बेस पिरियड, दिस इज कॉल्ड एज डेल्टा. या तिघांमधलं एक्सप्रेशन इम्पॉर्टंट आहे. तर एक्सप्रेशन या प्रकारचं आहे 8.64 बी बाय डेल्टा किंवा 864 बी बाय डेल्टा. कधीही लक्षात घ्या, ड्युटीचं युनिट हेक्टर्स पर क्युमेक असतं इफ वी आर टॉकिंग अबाउट दी फ्लो ड्युटी. ऑदर एक असते टँक ड्युटी, तिच्याबद्दल मी बोलत नाही. आता मी बोलतोय फ्लो ड्युटी बद्दल, म्हणजेच डिस्चार्ज वाली ड्युटी, कॅनल वाली ड्युटी, फ्लोइंग वॉटर वाली ड्युटी, विच इज एक्सप्रेस्ड इन हेक्टर्स पर क्युमेक. बेस पिरियड बी इज ऑलवेज एक्सप्रेस्ड इन डेज, बट जो डेल्टा आहे तो आयदर तुम्ही सेंटीमीटर मध्ये एक्सप्रेस करू शकतात किंवा मीटर मध्ये एक्सप्रेस करू शकतात. इफ यू आर एक्सप्रेसिंग इट इन सेंटीमीटर देन तुम्ही हा फॉर्म्युला यूज करायचा, आणि इफ यू आर एक्सप्रेसिंग इट इन मीटर देन यू कॅन सिम्पली यूज दिस इक्वेशन. सो सेंटीमीटर साठी इथे 864 येऊन जातो, सेंटीमीटर साठी 864 आणि मीटर साठी इथे 8.64 येतो. हे व्यवस्थित लक्षात घ्या. आणि हा जो आहे याच्यात 3च अननोन आहेत. सो सिम्पली कुठेही बघायचं, शोधायचं, जिथे कुठे हे 3 अननोन असतील तिथे हे इक्वेशन यूज करता येतं. जिथे कुठे ह्या 3 गोष्टींपैकीच डेल्टा आणि अननोन असेल तिथे हे इक्वेशन यूज करता येतं. फरक फक्त सेंटीमीटर मीटरचा आहे. सो लेट अस सॉल्व द फर्स्ट क्वेश्चन. बघा पहिला क्वेश्चन काय आहे, बेस पिरियड हा 100 दिवस आहे अँड द ड्युटी ऑफ द कॅनल इज 1000 हेक्टर्स पर क्युमेक्स. 100 दिवसांचा बेस पिरियड आहे, म्हणजे बेस पिरियड किती आहे, 100 डेज. ठीक आहे. त्याच्यानंतर 1000 हेक्टर्स पर क्युमेक्स इतका काय आहे, एरिया आहे. एरिया आहे 1000, सॉरी एरिया नाही, ड्युटी आहे 1000 हेक्टर्स पर क्युमेक्स, ही ड्युटीची व्हॅल्यू आहे हेक्टर्स पर क्युमेक्स. आणि लास्टला व्हॉट इज द डेप्थ ऑफ वॉटर, तर डेप्थ ऑफ वॉटर म्हणजे डेल्टा विचारलेला आहे. सो आपल्याला इथे उत्तर सेंटीमीटर मध्ये मागतायत, म्हणून आपण सिम्पली ना ड्युटी इज इक्वल टू 864 बी बाय डेल्टा. थोडक्यात डेल्टा इज इक्वल टू 864 बी बाय ड्युटी. बस 864 मल्टीप्लाय बाय बेस पिरियड किती दिला आहे 100 आणि जी ड्युटी दिली आहे ती दिली आहे 1000. सो हे 100 गेलं, हे 2 शून्य गेले आणि आन्सर आलं 86.4 सेंटीमीटर. दिस इज नथिंग बट द व्हॅल्यू ऑफ डेल्टा, 86.4 सेंटीमीटर. सो द करेक्ट आन्सर इज सी. ठीक आहे, करेक्ट आन्सर इज सी. व्हेरी इझी. नेक्स्ट, इथे तुम्हाला मी टँक ड्युटी बद्दल सांगून देतो. टँक ड्युटीलाच आपण स्टोरेज ड्युटी बोलतो, स्टोरेज ड्युटी. आणि हे जे टँक ड्युटी आहे इट इज एक्सप्रेस्ड इन हेक्टर्स पर मिलियन मीटर क्यूब. ओके, आणि याचा फॉर्म्युला असतो डी इज इक्वल टू 100 बाय बी, नॉट 100 बाय बी, 100 बाय डेल्टा. ठीक आहे, असंच असतो. ठीक आहे, बट याला मला क्रॉस चेक करावं लागेल थोडं. सो तुम्ही पण याला क्रॉस चेक करा. एक्झॅक्टली जी काही तुमची टँक ड्युटी आहे ती हीच असते का ते बघा. ओके, पण इथे कंप्लीट वॉटरचा विषय आहे. सो इथे ड्युटी जी आहे ती हेक्टर्स पर मिलियन मीटर क्यूब इतकी येते आणि इथे तुम्ही हे डेल्टा पुट करू शकतात मीटर मध्ये, तर तुम्हाला टँक ड्युटी मिळून जाते. नेक्स्ट, आता हा जो प्रश्न आहे, दिस क्वेश्चन इज ऑन दी सॉइल मॉइश्चर. आता सॉइल मॉइश्चर आधी समजून घ्या की काय असतं. बघा, सॉइल मॉइश्चर मध्ये सगळ्यात अगोदर ही तुमच्याकडे एक डायग्राम आहे. ठीक आहे, या डायरेक्शनला आपण काय बघतो, मॉइश्चर बघतो. मॉइश्चर बघतो सगळ्यात अगोदर ज्यावेळेस तुम्ही पाणी अप्लाय करतात फील्डला, त्यावेळेस टोटल वॉटर जे प्रोव्हाइड केलं जातं त्याच्यामुळे सगळ्या वॉइड्स मध्ये पाणी भरलं जातं, त्याला बोलतात सॉइल ही सॅच्युरेशन कपॅसिटीला आहे. कोणत्या कपॅसिटीला आहे, सॅच्युरेशन कपॅसिटीला. त्याच्यानंतर काय होतं की सम वॉटर इज ड्रेन्ड आउट अंडर ग्रॅव्हिटी, आणि म्हणून जे पाणी सॉइल होल्ड करून ठेवते त्याला बोलतात
फील्ड कपॅसिटी. फील्ड कपॅसिटी. आता एक लक्षात घ्या की जेव्हा पण तुम्ही वॉटर देणार म्हणजे इरिगेशन करणार त्यावेळेस तुम्हाला पाणी फक्त फील्ड कपॅसिटीला सॅटिस्फाय करण्यापुरतं द्यायचंय, जे की फ्लडिंग मध्ये पॉसिबल नाही. फ्लडिंग मध्ये पाणी हे सॅच्युरेशन कपॅसिटीला जात असतं. हा एक एक्स्ट्रा मुद्दा सांगितला. फील्ड कपॅसिटीच इम्पॉर्टंट आहे हे समजून घ्या. आता फील्ड कपॅसिटीला तुम्ही पाणी दिलं की काय होतं, मॉइश्चरचं डिप्लेशन सुरू होतं. मॉइश्चरचं डिप्लेशन सुरू होतं आणि क्रॉप काय करतो, पाण्याचं युटिलायझेशन करतो. पण एका लिमिट पर्यंतच क्रॉपला पाणी मिळत असतं. त्याच्या खाली जर वॉटर गेलं, मॉइश्चर गेलं तर प्लांट कडून एक्स्ट्रॅक्शन होत नाही. तर त्याला बोलतात सिम्पली काय, विल्टिंग पॉइंट. तो असतो तुमचा परमनंट विल्टिंग पॉइंट. परमनंट विल्टिंग पॉइंट. परमनंट विल्टिंग पॉइंट यालाच आपण बोलतो PWP. फील्ड कपॅसिटीला बोलतो FC. आणि हा आहे तुमचा परमनंट विल्टिंग पॉइंट. आता परमनंट विल्टिंग पॉइंट आणि फील्ड कपॅसिटी इतकंच पाणी काय असतं तुम्हाला अवेलेबल असतं, म्हणून तुम्ही इथपर्यंत गेल्यानंतर इथे इरिगेशन केलं पाहिजे. कारण याच्या खाली गेलं तर प्लांट हे मरून जाईल, कारण परमनंट विल्टिंग पॉइंट हा क्रॉस झाला. म्हणजे जर सॉइल मॉइश्चर हे परमनंट विल्टिंग पॉइंट पेक्षा कमी झालं तर एक्स्ट्रॅक्शन विल नॉट बी पॉसिबल फॉर द प्लांट. म्हणून याच्या वरच पाणी द्यायचंय. पण एक लक्षात ठेवा, हे इतकं जे आहे दिस वन इज द अवेलेबल मॉइश्चर. AM म्हणजे अवेलेबल मॉइश्चर. ठीक आहे, अवेलेबल मॉइश्चर. पण याच्यापैकी काही मॉइश्चर जे ते रेडिली अवेलेबल असतं, म्हणजे लगेच इझिली अवेलेबल होतं, आणि काही मॉइश्चर हे थोडं डिफिकल्ट आहे. प्लांटला एक्स्ट्रा फोर्स लावावा लागतो ते मॉइश्चर मिळवण्यासाठी. सो हे जे वरचं आहे दिस मच इज रेडिली अवेलेबल मॉइश्चर. रेडिली अवेलेबल मॉइश्चर. आणि या रेडिली अवेलेबल मॉइश्चरच्या करस्पॉन्डिंगच्या वॉटर कंटेंटला आपण M0 बोलतो, विच इज कॉल्ड ॲज ऑप्टिमम मॉइश्चर. सो तुम्हाला जेव्हा पण इरिगेशन करायचं आहे, तुम्ही इथून डिप्लेशन इथपर्यंत अलाउ करणार, लगेच इरिगेशन करणार. डिप्लेशन इथपर्यंत अलाउ करणार, लगेच इरिगेशन करणार. डिप्लेशन अलाउ करणार, इथपर्यंत करणार. म्हणजे पाण्याची लेवल कुठपर्यंत ड्रॉप होऊ द्यायची, फक्त M0 पर्यंत. M0 च्या खाली गेलं की प्रोडक्शन हॅम्पर होईल. कसं, प्लांटला एक्स्ट्रा फोर्स लावावा लागेल. आता जर एखादा जिम करणाऱ्या व्यक्तीला जर जेवण नाही दिलं तर मग त्याची ग्रोथ होणार नाही. असं ते सिंपल आहे. म्हणून ऑप्टिमम मॉइश्चर आणि फील्ड कपॅसिटी या रेंजलाच आपण रेडिली अवेलेबल मॉइश्चर बोलतो, आणि तेच हेल्दी ग्रोथ साठी इम्पॉर्टंट असतं. बस मग याच्यावरून जो फॉर्म्युला आहे तो व्हेरी सिंपल आहे. तुम्हाला जमिनीमध्ये किती वॉटर प्रोव्हाइड करायचंय त्याच्यासाठी हा फॉर्म्युला आहे. डेप्थ ऑफ वॉटरिंग साठी हा फॉर्म्युला आहे. आता किती पाणी द्यावं लागेल इरिगेशनला त्याच्यासाठी हा फॉर्म्युला आहे, ज्याच्यामध्ये गॅमा डी ही सॉइलचा युनिट वेट आहे, गॅमा डब्ल्यू इज द युनिट वेट ऑफ वॉटर. म्हणजे ऍक्च्युअली ही जी व्हॅल्यू आहे ही स्पेसिफिक ग्रॅव्हिटीची व्हॅल्यू आहे. हे जे दिस इज द डेप्थ ऑफ रूट झोन. रूट झोन डेप्थ युजली आपण अनालिसिस पर 1 मीटर बेसिस करतो, म्हणून याला 1 मीटर पण टाकतात. नाहीतर दिलेलं असतं 75 सेंटीमीटर, रूट झोन डेप्थ इज इक्वल टू 80 सेंटीमीटर, ती व्हॅल्यू पुट करायची. आणि अलोएबल मॉइश्चर डिप्लेशन हे काय, तर तुमची ही व्हॅल्यू की तुम्ही पाणी कुठपर्यंत ड्रॉप होऊ देतात आणि मग इरिगेशन करतात, कुठपर्यंत ड्रॉप होऊ देतात मग इरिगेशन करतात. इन दिस केस हे तुमचं अलोएबल डिप्लेशन आहे. ओके, अलोएबल डिप्लेशन. काही वेळेस अलोएबल डिप्लेशन हे पूर्ण असतं FC मायनस PWP इतकं. जर तुम्ही फर्स्ट वॉटरिंग करताय तर अलोएबल डिप्लेशन इतकं झालं, कारण फर्स्ट वॉटरिंगला वॉटर लेवल 0 आहे असं आपण अज्युम करू शकतो. आणि मग तुम्ही इथून फील्ड कपॅसिटी पर्यंत पूर्ण पाणी प्रोव्हाइड करणार फॉर द फर्स्ट वॉटरिंग. म्हणून फर्स्ट वॉटरिंगला थोडंसं जास्त पाणी रिक्वायर्ड असतं. बरोबर आहे ना, कोअर वॉटरिंग इज द मॅक्सिमम वन. नंतर मग काय पुढे की डिप्लेशन जे होतं ते डिप्लेशन आता किती होऊ द्यायचं, म्हणजे मॉइश्चरला किती ड्रॉप होऊ द्यायचं हे तर आपल्यावर आहे. आपण जर पटकन पाणी दिलं तर मॉइश्चर ड्रॉप होण्याच्या आधीच रिफिल होऊन जाईल
आणि प्लांटला काही जास्त त्रास होणार नाही, जसं की ड्रिप इरिगेशन मध्ये होतं. ड्रिप इरिगेशन मध्ये तुम्ही दिवसातच 2 वेळेस पाणी देऊन देतात, तर डिप्लेशन होतच नाही मॉइश्चरचं. त्याच्यामुळे तिथे ऑलवेज काय होऊन जातं, सफिशियंट मॉइश्चर अवेलेबल असतं. इव्हॅपोट्रान्सपिरेशन ऑकर्स ॲट ऑलमोस्ट पोटेन्शियल लेवल, म्हणून ग्रोथ विल बी बेस्ट पॉसिबल. ठीक आहे. अलोएबल डिप्लेशन, बस मग हा फॉर्म्युला यूज करायचा आहे. लेट अस हॅव दिस वन. इथे काय दिलेलं आहे बघा, फील्ड कपॅसिटी देऊन टाकली आहे. तुम्ही ही डायग्राम ड्रॉ करायची कधीही लक्षात ठेवा. फील्ड कपॅसिटी दिली आहे 20%. ठीक आहे. परमनंट विल्टिंग पॉइंट दिला आहे 10%. ठीक आहे, 10%. मग हे काय होऊन गेलं इतकं, हे होऊन गेलं तुमचं अवेलेबल मॉइश्चर. बरोबर, अवेलेबल मॉइश्चर. याच्यापैकी रेडिली अवेलेबल कॅल्क्युलेट करावं लागतं आणि तेच पुट करावं लागतं. बरोबर आहे ना, रेडिली अवेलेबल कॅल्क्युलेट करावं लागतं. सो वॉटर रिक्वायर्ड विल बी हाऊ मच. इथे हा गिवन डाटा आहे, ड्राय युनिट वेट दिले त्यांनी 1500. ओके. मग इथे तुम्ही गॅमा डी बाय गॅमा डब्ल्यू इंटू डेप्थ ऑफ रूट झोन इंटू अलोएबल डिप्लेशन. अलोएबल डिप्लेशन, अलोएबल डिप्लेशन म्हणजे पाण्यामध्ये किती ड्रॉप तुम्ही होऊ देणार. सो गॅमा डी तर दिला त्यांनी 1500. ठीक आहे, 1500. वॉटरचा असतो 1000. डेप्थ ऑफ रूट झोन दिली का कुठे, परमिसिबल डिप्लेशन, परमनंट विल्टिंग, फील्ड कपॅसिटी जाऊ द्या, याला जाऊ द्या, नंतर बघू आपण. इफेक्टिव्ह रेनफॉल ठीक आहे, काहीतरी दिलेलं आहे. बेस्ड ऑन दिस डेल्टा द नेट इरिगेशन रिक्वायरमेंट पर मीटर डेप्थ ऑफ सॉइल विल बी. पर मीटर डेप्थ ऑफ सॉइल याचा अर्थ इथे 1 मीटर दिलेलं आहे. ओके, 1 मीटर. उत्तर आपल्याला कशात पाहिजे, उत्तर आपल्याला कशात आहे, मीटर आहे ना, समजताय का. हे जे आहे हे कशामध्ये, हे मीटर मध्ये, एमएम मध्ये ऑप्शन. सो आपल्याला मीटर मध्ये पाहिजे, मीटर मध्ये आहे 1 मीटर. सो याला मी काय करून घेतो, इथे एमएम मध्ये उत्तर यासाठी 1000 लिहून देतो, 1000 mm. आणि अलोएबल डिप्लेशन जे इट इज पर्सेंटेज अलाउड. ओके, याला आपण कॅल्क्युलेट करू पर्सेंटेज अलाउ. सो आता हा जो पर्सेंटेज अलाउ आहे हा कुठून निघतो ते समजून घ्या, कुठून निघतो ते समजून घ्या. ओके, बघा हा जो पर्सेंटेज अलाउ आहे हा आपला कुठून येतो, तर इथे 20% फील्ड कपॅसिटी आहे, 10% जे आहे इट इज द परमनंट विल्टिंग पॉइंट. आणि ते म्हणत आहे की परमिसिबल डिप्लेशन ऑफ अवेलेबल सॉइल मॉइश्चर 50%. 50% परमिसिबल आहे डिप्लेशन, म्हणजे इथून खाली किती टक्के जाऊ शकता तुम्ही, 50% जाऊ शकतात. म्हणजे हे जर लाईन मार्क केली तर इट इज 50% ऑफ अवेलेबल मॉइश्चर. 50% ऑफ अवेलेबल मॉइश्चर. ओके, सो 50% ऑफ अवेलेबल मॉइश्चर किती होतं, हे तर गेलं, इथे उरतो 1500. व्हॉट इज 50% ऑफ अवेलेबल मॉइश्चर, 50 by 100 मल्टीप्लाय बाय व्हॉट इज अवेलेबल मॉइश्चर, इतकंच ना. हे अवेलेबल आहे बघा, अवेलेबल मॉइश्चर 20 वजा 10, 20 मायनस 10. हे 100 का लिहिलेत, पर्सेंटेज कॅल्क्युलेशन साठी लिहिलेत 100. हे या 50% ना, हा याला पण खाली 100 ने डिवाइड करावं लागेल, कारण हे 20 वजा 10 पर्सेंटेज आहे. सो काय आन्सर येऊन जाईल इकडे, इथे तुमचा 1 0 गेला, हे 2 0, हे 2 0 गेले. 15 इंटू हा झाला 0.5 आणि मल्टीप्लाय हा 20 वजा 10 होऊन गेला 10. सो हे टोटल आन्सर येऊन जातं तुमचं 15 5 75 mm. ओके, पण 75 mm उत्तर नाहीये, कारण काय, 75 mm वॉटर तुम्ही सप्लाय केलं असतं, पण 25 mm पाऊस पडून गेला. म्हणजे 75 mm तुम्ही केलं असतं, पण 25 mm चा पाऊस पडला, म्हणजे 50 mm चं काय झालं, तिथे 50 mm चं फक्त तुम्हाला पाणी तिथे प्रोव्हाइड करावं लागेल. सो द करेक्ट आन्सर इज 50 mm. इथे करतात काय ते नीट पुन्हा समजून घ्या वाटलं तर. हे बघा, तुमच्याकडे फील्ड कपॅसिटी दिलेली आहे 20%. ओके, तुमच्याकडे परमनंट विल्टिंग पॉइंट तुम्हाला दिला होता 10%. मग तुम्ही अलोएबल डिप्लेशन कसं काढणार,
अलोएबल डिप्लेशन तुम्ही कसं काढणार, तर ते काढणार तुम्ही FC मायनस एम नॉट इतकं, बरोबर, असं काढणार. त्यासाठी तुम्हाला एम नॉट काढावा लागतो, पण एम नॉट त्यांनी नाही सांगितलंय, त्याच्यामुळे याला कसं काढलं आपण, याला तुम्ही म्हटलं अवेलेबल मॉइश्चर, आणि तुम्ही म्हटलं की डिप्लेशन किती अलाउ केलेलं आहे, 50% ऑफ अवेलेबल मॉइश्चर. मग व्हॉट इज दिस अवेलेबल मॉइश्चर? अवेलेबल मॉइश्चर म्हणजे हा किती मग अवेलेबल मॉइश्चर, हा PWP आणि हा FC, म्हणजेच FC मायनस PWP, बरोबर. सो 50% म्हणजे 0.5 मल्टिप्लाय बाय FC मायनस PWP. सो 0.5 इंटू FC मायनस PWP काय असतो, FC मायनस PWP, तर इट इज 10%, सो इट इज 5%. ओके, 5%. सो अलोएबल डिप्लेशन हे 5%. बस हे होतं. माझ्यात तुम्हाला गॅमा डी दिला आहे, गॅमा डब्ल्यू दिला आहे, डेप्थ ऑफ रूट झोन दिली आहे, अलोएबल मॉइश्चर डिप्लेशन दिलंय. ठीक आहे. नेक्स्ट, इफ द डेप्थ इज 8.64 सेंटीमीटर ऑन अ फील्ड, डेप्थ जी आहे, बेस पिरियड जो आहे आणि ड्युटी विचारली. डेप्थ म्हणजे डेल्टा असतो, तो आहे 8.64 सेंटीमीटर. त्याच्यानंतर बेस पिरियड दिलाय 10 डेज, खूप छोटा बेस पिरियड दिलाय. मग त्यांनी ड्युटी विचारलेली आपल्याला की किती राहील. आपल्याला माहित आहे ड्युटी इज इक्वल टू 8.64 बी बाय डेल्टा, पण हा डेल्टा मीटर मध्ये असला तर हे 8.64 बरोबर आहे. जर सेंटीमीटर वाला लिहायचं आहे तर हा इथे 864 लिहावा लागेल, आणि मग तेव्हा हा जो डेल्टा आहे तो सेंटीमीटर मध्ये येईल. हा फरक आहे, बस एवढंच. मग आपल्याला त्यांनी सेंटीमीटर मध्ये दिलाय, तर आपण आम्हाला करण्यापेक्षा सेंटीमीटरला फॉर्म्युला यूज करून घ्यायचा. 864 बी आहे 10, आणि डेल्टा हा तो डेज मध्ये असतो, ऑलवेज डेज मध्ये, ऑलवेज डेज मध्ये. हा 10 आणि खाली आला तुमचा 8.64. सो वर 100 ने गुणलं आणि खाली पण 100 ने गुणलं, असं केलं तर काय होतं, 8.64 इंटू 100 केला का 864 होतो. सो हा 1, हा 100, आणि मग 100 इंटू 10 विल बी 1000. सो 1000 हेक्टर्स पर क्यूमेक. डी इज द करेक्ट आन्सर. ठीक आहे, सिंपल आहे एकदम, येतात पण एक्झामला. नेक्स्ट, 10 मीटर क्यूब पर सेकंड ऑफ वॉटर इज, आता पुढचे पटापट होतील कारण स्टार्टिंगला कन्सेप्ट होता थोड्या. 10 मीटर क्यूब ऑफ वॉटर इज डायव्हर्टेड टू अ 32 हेक्टरचं फील्ड. 10 मीटर क्यूब पर सेकंद पाणी 32 हेक्टर फील्डला डायव्हर्ट केलं. किती वेळ चाललं, 4 तास. Soil probing after irrigation showed that 0.3 meter of water had been stored in the root zone. नंतर कळलं की रूट झोन मध्ये 0.3 मीटर इतकं पाणी स्टोअर झालंय. याचा अर्थ तुमच्याकडे वॉटर स्टोअर्ड भेटून गेलंय. वॉटर स्टोअर्ड, किती वॉटर स्टोअर्ड आहे, 0.3 मीटर ओव्हर किती, केवढा फील्ड आहे, हाऊ मच हेक्टर्स ऑफ फील्ड, तर ते बघून घ्या, 32 हेक्टर्स, म्हणजे 32 हेक्टर्सवर इतकं पाणी स्टोअर झालं. मग मला सांगा व्हॉल्यूम स्टोअर्ड किती आहे, याचं कन्सेप्ट सांगून देतो सिंपली. कन्सेप्ट इतकीच आहे की व्हॉल्यूम सप्लाइड एक गोष्ट आहे, आणि व्हॉल्यूम स्टोअर्ड दुसरी गोष्ट आहे. व्हॉल्यूम सप्लाइड आणि व्हॉल्यूम स्टोअर्ड हे आयडियल कंडिशनला आहे. आयडियल कंडिशन म्हणजेच काय, नो लॉसेस. पण जे व्हॉल्यूम सप्लाइड आहे ते कधीच व्हॉल्यूम स्टोअर्ड इतकं राहत नाही, म्हणजे थोडक्यात पूर्ण पाणी स्टोअर होऊ शकत नाही ड्यू टू सम लॉसेस. म्हणून ऍक्च्युअल कंडिशन काय असते, व्हॉल्यूम जेवढा सप्लाय करणार त्याच्यापैकी काही प्रमाणात स्टोअर होईल आणि बाकीचं लॉसेस मध्ये जाईल. ही झाली तुमची रिअल कंडिशन. एक आयडियल, एक रिअल. मग या कंडिशनला तुम्ही काय करता, इफिशियन्सी डिफाइन करता. याला वॉटर ऍप्लिकेशन इफिशियन्सी बोलू शकतो आपण. अँड दॅट इज सिम्पली व्हॉट, व्हॉल्यूम ऑफ वॉटर, बरोबर आहे ना,
तेच म्हटलं ना त्यांनी, वॉटर ऍप्लिकेशन इफिशियन्सी म्हणताय ते. वॉटर ऍप्लिकेशन इफिशियन्सी इटा ए आपण डिफाइन करतो आणि डेप्थ स्टोर्ड अपॉन डेप्थ रिक्वायर्ड टू स्टोर किंवा और व्हॉल्यूम स्टोर्ड अपॉन व्हॉल्यूम सप्लाइड, हे पण चालेल. ठीक आहे, कॅल्क्युलेशन तुम्ही बोथ वे करू शकता, पण आपण डेप्थच्या हिशोबाने जाण्याचा प्रेफरन्स ठेवू, कारण दोन दोन कॅल्क्युलेशन अवॉइड होतील. सो मला एक गोष्ट सांगा, डेप्थ किती सप्लाय केली हे कशावरून ठरतं? डेप्थ सप्लाइड कसं काढणार? लक्षात घ्या, डेप्थ म्हणजे व्हॉल्यूम अपॉन एरिया, बरोबर, व्हॉल्यूम अपॉन एरिया. व्हॉट इज डेप्थ? आता डेप्थ म्हणजे कोणासोबत रिलेटेड होईल? डेल्टा सोबत. एरिया म्हणजे ए, आणि व्हॉल्यूम जो आहे तो असतो काय? डिस्चार्ज. डेप्थ इज इक्वल टू व्हॉल्यूम म्हणजे काय? डिस्चार्ज इनटू टाइम, बरोबर आहे ना हे? कारण डिस्चार्ज म्हणजे व्हॉल्यूम अपॉन टाइम, मग डिस्चार्ज इनटू टाइम म्हणजे व्हॉल्यूम होऊन जाईल, आणि एरिया खाली, बरोबर. मग हा एक तुमचा टाइम पॅरामीटर आहे, हा एक तुमचा डेप्थचा पॅरामीटर आहे. मग मला असं वाटतं की याला तुम्ही डेल्टा सोबत रिलेट करू शकतात, या दोघांना तुम्ही रिलेट करू शकता ड्युटी सोबत, आणि याला तुम्ही रिलेट करू शकता बेस पिरियड सोबत. म्हणून तुम्ही डायरेक्टली एक फॉर्म्युला यूज करू शकतात, ड्युटी इज इक्वल टू 8.64 बी बाय डेल्टा, आणि इथून तुम्ही सिंपली डेल्टा म्हणजे डेप्थ काढून घेणार. बरोबर, तर किती डेप्थ आहे ही? 8.64 इंटू बेस पिरियड, तासाचा दिलाय, पण आता डेज मध्ये पुट करावा लागतो हा, डेज मध्ये. सो तुम्ही इथे बी कसा काढणार? डेज मध्ये. समजतंय मी काय सांगतोय? मी इतकंच सांगतोय की तुम्हाला काय यूज करायचं आहे, ऍप्लिकेशन इफिशियन्सीचा फॉर्म्युला. ते त्यांचं असं म्हणणं आहे की 0.3 मीटर इतका डेप्थ तिथे प्रोव्हाइड केली गेली, म्हणजे स्टोअर झाली, बरोबर. मग स्टोअर करण्याच्या अगोदर किती डेप्थ तुम्ही सप्लाय केली होती, म्हणजे हे जे पाणी तुम्ही सोडलंय याच्यानुसार किती डेप्थ ओली झाली पाहिजे होती, ते जर कॅल्क्युलेट केलं आणि ऍक्च्युअल मध्ये किती झाली तेच दिलेलं आहे त्यांनी. या दोन डेप्थ जर तुम्ही कम्पेअर केल्या तर तुम्हाला समजेल की ऍक्च्युअल मध्ये 100% जितकी डेप्थ सोडली होती तेवढी ओली झाली की कमी झाली. म्हणजे इथे तुमचं आन्सर जे आहे ते 0.3 मीटर पेक्षा जास्त येऊ शकतं, कमी येऊ शकतं, किंवा इक्वल येऊ शकतं. जर इक्वल आलं तर इफिशियन्सी 100% असते, म्हणून इक्वल तर आन्सर येणार नाही कारण ऑप्शन मध्येच नाहीये. ठीक आहे, जर जास्त आलं तर इफिशियन्सी 100% पेक्षा जास्त होते, तसं पण काही ऑप्शन नाहीये. याचा अर्थ ही व्हॅल्यू 0.3 मीटर पेक्षा कमीच येणार आहे. मग ही 0.3 मीटर पेक्षा कमी म्हणजे हे कधी येईल? जेव्हा तुमची डेप्थ जवळपास 0.15 पर्यंत असेल, किंवा 0.15 पेक्षा सुद्धा खाली. 0.15 हा 50% आहे 0.3 मीटरच्या, बरोबर ना? म्हणजे 50% इफिशियन्सीने जर वॉटर सप्लाय झालेला असेल तर मग प्रोव्हाइडेड डेप्थ जी आहे तिच्यापेक्षा दुप्पट पाणी प्रोव्हाइड केलंय तुम्ही, असा त्याचा अर्थ होतो. दुप्पट पाणी प्रोव्हाइड केलंय याचा अर्थ ही व्हॅल्यू केव्हा येईल? जेव्हा आपण कॅल्क्युलेट करतोय ते आन्सर 0.6च्या आसपास येईल, म्हणजे 0.3च्या दुप्पट. हे आन्सर कधी येईल? फॉर दिस आन्सर काय होणार आहे, है ना? समजून घ्या हे. सो आता एक तर तुम्ही इथून लॉजिक लावू शकता, पण मला वाटतं की तसं न करता मी एक प्रॉपर प्रोसेस सांगतो. ठीक आहे, सो समजून घ्या. बघा, प्रॉपर प्रोसेस काय आहे की इथे तुम्हाला हा फॉर्म्युला यूज करता येईल. ड्युटी कॅल्क्युलेट करू शकता तुम्ही. हेक्टर्स पर क्युमेक्स, ड्युटी किती आली? 32/10 हेक्टर पर क्युमेक, म्हणजे आली 3.2. ड्युटी किती येते? 3.2.
बेस पिरियड 4 तास आहे, पण आपल्याला दिवस पाहिजे रे, म्हणजे 4/24 दिवस. बरोबर आहे ना. एका दिवसामध्ये किती तास असतात? 24 तास असतात. असे 4 तास आहे, म्हणजे इथे येऊन जाईल तुमचं 4/24 दिवस, 2/24 डेज. हे तुमचं डेप्थ देऊन देईल तुम्हाला. मग बघा काय येतं आन्सर. हे येतं 8.64 मल्टिप्लाय बाय 4 डिवाइड बाय 3.2 मल्टिप्लाय बाय 24. ओके, आणि मग 4146 आणि इथे येतं 8.64 डिवाइड बाय 6 दुने 1 हा 12, 6 to 12. ठीक आहे, 18 आणि 1 19, 19.2 असं हे होतं. ठीक आहे, सो तो येऊन जातो तुमचा 8.64 बाय 192 इतके मीटर. आता जी ऍप्लिकेशन इफिशियन्सी आहे ती आपण घेतली इथे. तर डेप्थ स्टोर्ड किती आहे? ऍक्च्युअल डेप्थ स्टोर्ड 0.3, 0.3. आणि व्हॉट इज द डेप्थ रिक्वायर्ड टू स्टोर किंवा डेप्थ सप्लाइड इतकीच, 8.64 बाय 19.2, 8.64 डिवाइड बाय 19.20. ठीक आहे, मग याला आपण करू शकतो सॉल्व. हे तर 0.3 इंटू 19.2 डिवाइड बाय 8.64 याचं कॅल्क्युलेशन करा आणि जे काही येईल आन्सर त्याला 100ने गुणा, म्हणजे इफिशियन्सी मिळून जाईल. इथे जर आपल्याला 0 गायब करायचे असतील तर 3 इंटू 192 आणि डिवाइड बाय 864 असं होऊन जातं. वर 100ने गुणा, खाली 100ने गुणा. आणि मला परत तुम्ही सॉल्व्ह करू शकता. 3 2 6 3 5 15 नाही होत. त्याच्यानंतर हे 192 इंटू 864 डायरेक्ट होतं का ते पण बघावं लागेल. ठीक आहे, तर 192 इंटू 3 असं तुम्ही करू शकतात, किंवा 192 ला 6 टाइम्स नाही करू शकत ना, 3 नेच करावं लागेल. 192 इंटू 3. ठीक आहे, जे काही येईल याचा आन्सर सॉल्व्ह करा. तर ते आन्सर मला वाटतं 2/3 काहीतरी असं येतं. 66.67 यायला पाहिजे. लेट अस चेक. आपण चेक करून घेऊ येतं का. 3 इंटू 192 डिवाइड बाय 864 मल्टिप्लाय बाय 100. यस, 2/3 उत्तर येतं याचं. बरं, 2/3 याला जर आपण केलं डिवाइड, 2ने केलं तर 2, 2 इंटू 9, 2 इंटू 6, 2 4, 2 3, 2 2 अगेन, असं हे करत करत आन्सर येतं 2/3 into 100%. So this comes to be 66.67%. इझी आहे तसं. आयदर तुम्ही या डेप्थ स्टोर्ड वरून व्हॉल्यूम करा, पण मग याचा पण वरच्याचा व्हॉल्यूम काढावाच लागेल. सो दोघांचे व्हॉल्यूम काढत बसण्यापेक्षा कोणाला तरी एकाला डेप्थ मध्ये कन्वर्ट करा, म्हणजे जे वॉटर सप्लाय केलंय ते डेप्थ वाईज किती सप्लाय केलं ते बघा. डेप्थ सप्लाइड आणि डेप्थ स्टोर्ड याचा रेशिओ आहे सिम्पली. So depth stored upon depth supplied. This will give the application efficiency. Next है तुमचा a canal was designed to supply. एक कॅनल होता ज्याला it was designed to supply needs of 1000 hectares. म्हणजे जो एरिया आहे तो किती होता? 1000 हेक्टर्स होता, ज्याच्यामध्ये राईस होता बेस पिरियड 140 डेज. ओके, राईस साठी हा कॅनल होता यूज केला गेला. आणि ज्याच्यामध्ये तुमचा राईसचा जो डेल्टा होता तो होता 130 सेंटीमीटर. आता याचा जो डिस्चार्ज आहे, म्हणजे दिस कॅनल वॉटर, दिस वॉज सम डिस्चार्ज क्यू. आता हा जो डिस्चार्ज आहे हा डिस्चार्ज यूज केला गेला टू इरिगेट व्हीट. सेम. ओके,
सेम कॅनलला तुम्ही आधी राईस साठी यूज करत होते, मग तुम्ही व्हीट साठी यूज केला. ऑफकोर्स व्हीट साठी यूज केला तर जो डिस्चार्ज आहे मग तो काय होऊन जाईल, सेम होऊन जाईल. कारण कॅनल सेम आहे तर त्याचा डिझाईन डिस्चार्ज जो असणार आहे तो सेमच राहणार आहे. कॅनलला एकच मॅक्सिमम डिझाईन डिस्चार्ज असतो. दॅट डिझाईन डिस्चार्ज you can simply use to irrigate rice, you can use to irrigate wheat or sugarcane or whatever it may be. You can irrigate any type of crop, but you cannot change the discharge. You can decrease it, but you cannot increase it beyond the design discharge value. So basically जो काही design discharge value आहे ती जी याच्यासाठी आहे तीच याच्यासाठी असणार आहे. And that is nothing but the compatibility condition. बाकी तर मग काय डेटा फॉर राईस आहे. राईसचा काय विषय आहे, राईसचा एरिया त्यांनी दिला आहे, बेस पिरियड दिला आहे आणि एरिया त्यांनी विचारला आहे किती एरिया इरिगेट होईल, म्हणजे हा एरिया त्यांनी विचारलेला आहे. दिस इज अननोन. बेस पिरियड त्यांनी राईसचा देऊन दिला आहे 119 दिवस आणि डेल्टा त्यांनी राईसचा दिला आहे 50 सेंटीमीटर. ओके, म्हणजे सोपी गोष्ट आहे की क्यू फॉर राईस इज इक्वल टू क्यू फॉर व्हीट. का, कारण सेम कॅनल आहे, हे समजून घ्या. सेम कॅनल साठी हे सेम राहणार. ओके, आता राईसची जर गोष्ट बघितली तर राईसचा डिस्चार्ज काय असतो, फॉर्म्युला बघा. ड्युटी काय असतं, ड्युटी इज इक्वल टू हेक्टर्स पर क्यूमेक्स. म्हणजेच काय, ड्युटी असते तुमची एरिया अपॉन डिस्चार्ज. म्हणजेच काय, ड्युटी इज इक्वल टू ए बाय क्यू. मग कुठलाही क्यू जर काढायचा असेल तर तुम्हाला एरिया अपॉन ड्युटी करावी लागते, हे महत्वाचं आहे. सो फॉर सेम कॅनल Q1 इज इक्वल टू Q2, किंवा इथे घ्या क्यू आधी काय होता, व्हीट होता, क्यू व्हीट इक्वल टू क्यू राईस. आणि बस क्यू व्हीट काय येऊन जाईल मग, एरिया ऑफ व्हीट अपॉन ड्युटी फॉर व्हीट आणि एरिया फॉर राईस अपॉन ड्युटी फॉर राईस. कळतंय, बस हीच तर कंडिशन आहे. मग बस मग हा AW अपॉन हा जो DW आहे तो काय देणार, ड्युटी इज 8.64 B बाय डेल्टा. दिस इज फॉर व्हीट आणि राईसचा एरिया डिवाइड बाय 8.64 B बाय डेल्टा. दिस इज फॉर राईस. याच्यातला तुमचा 8.64 कॅन्सल आउट होऊन जाईल आणि इथे उरेल एरिया फॉर व्हीट इंटू डेल्टा व्हीट अपॉन बी व्हीट, बरोबर ना, हे वरती गेलं, इक्वल टू एरिया फॉर राईस इंटू डेल्टा फॉर राईस आणि बेस पिरियड फॉर राईस. बघा सगळं दिलेलं आहे, अननोन फक्त कोण अननोन आहे, हा व्हीटचा. सो व्हीट हा अननोन आहे. दिस इज टू बी कॅल्क्युलेटेड. म्हणून एरिया ऑफ व्हीटचा फॉर्म्युला येऊन जाईल सरळ सरळ BW बाय डेल्टा W इंटू AR डेल्टा R BR. बस बाकी तर मग कॅल्क्युलेशन आहे. पुट करू शकता तुम्ही, हा फॉर्म्युला आहे ना. सरळ पुट करा. राईसच्या दोन व्हॅल्यूजचा एरिया आणि डेल्टा ऑफ राईसचा गुणाकार आहे 1000 इंटू 130. BW बाय डेल्टा W 119 बाय 50 आणि राईसचा बेस पिरियड खाली. राईसचा बेस पिरियड कुठे आहे, राईसचा बेस पिरियड 140
तो आला इथे. बस मग हे 0 0 याच्या सोबत गेला, हा 0 0 इथे गेला आणि 119 100 13/14/5 5 1 होतो, 5 हा 20 होऊन जातो, 2 हा 10 होतो, 2 हा 7 होतो. सो 119 इंटू 130 डिवाइड बाय 7 हे त्याचं उत्तर आहे. तर किती येतं एरिया तो तुम्हाला डिवाइड करून कळून जातो. कोणीतरी 19 ला भाग देऊ, 7 10 70 70 आणि ते असे 49 होतो. 7 1 7 गुणिले 17 17 गुणिले ओके 17चा आहे आणि मग 17 गुणिले 130 तुम्ही करू शकता. 130 गुणिले 17 तसं करण्यापेक्षा 100 अधिक 30 इंटू 17 करायचं. 17 इंटू 100 1700च्या पुढचा आन्सर एकच आहे. कळलं ना काय केलं? 130 गुणिले 17 ने करत बसायचं. 130 गुणिले 17 म्हणजेच काय 100 अधिक 30 गुणिले 17. 100 गुणिले 17 केलं तर 1700 होऊन जातो ना तो. मग 1700च्या पुढचं आन्सर लागेल, कारण इथे परत 17 गुणिले 30 पण ऍड व्हायचं बाकी अजून. तर 1700च्या पुढचं एकच आहे डी उत्तर. पूर्ण करायची गरज नाही, सगळं डिटेल सांगतोय की कॅल्क्युलेशन सुद्धा. फॉर अ कल्चरेबल कमांड एरिया ऑफ 1000 हेक्टर. ठीक आहे, सीसीए त्यांनी दिलाय, कल्चरेबल कमांड एरिया दिलाय 1000 हेक्टर. इंटेन्सिटी ऑफ इरिगेशन. आता बघा इंटेन्सिटी ऑफ इरिगेशन काय असते ते समजून घ्या. हा तुमच्याकडे टोटल एरिया आहे से 100 हेक्टर. यापैकी इरिगेशन आपण केलं आहे फक्त 25 हेक्टरवर. ओके, इथे इरिगेशन केलंय आणि हे जे हे ड्राय आहे पूर्ण, म्हणजे ऍक्च्युअल जेवढी वेटलँड आहे तीच बघायची. सो जेवढी जमीन ओलिताखाली ऍक्च्युअल आली, जिला आपण इरिगेशन देणार, ती जमीन किती आहे 25 हेक्टर आहे. मग टोटल एरियाच्या तुलनेत ती किती आहे 25% आहे फक्त 100 पैकी 25. या 25%ला इंटेन्सिटी ऑफ इरिगेशन बोलणार. अवेलेबल एरिया पैकी ऍक्च्युअली किती एरियाला इरिगेट केलं, दॅट इज द इंटेन्सिटी ऑफ इरिगेशन. मग यांचं असं म्हणणं आहे इंटेन्सिटी ऑफ इरिगेशन 50% आहे. ओके, इंटेन्सिटी ऑफ इरिगेशन 50% आहे. म्हणजे इथे तुमचा कल्चरेबल कमांड एरिया जो आहे सीसीए, त्याच्यापैकी ऍक्च्युअल कल्टिवेबल फक्त अर्धा आहे. सो कल्टिवेबल एरिया किती, मग कल्टिवेबल एरिया, कल्टिवेबल कल्चरेबल कमांड एरिया, दॅट विल बी 50/100 इंटू 1000. म्हणजेच काय 0.5 इंटू 1000. सो दिस विल बी 500 हेक्टर. पुढे काय म्हणताय, ड्युटी किती आहे 2000 हेक्टर पर क्यूमेक. व्हॉट इज द डिस्चार्ज रिक्वायर्ड. आपल्याला माहिती आहे रे, ड्युटी म्हणजे हेक्टर्स पर क्यूमेक्स म्हणजे एरिया बाय डिस्चार्ज. म्हणजे डिस्चार्ज येतो तुमचा एरिया बाय ड्युटी. एरिया किती 500 हेक्टर. इथे 1000 हेक्टर टाकला की विषय संपला. इंटेन्सिटी ऑफ इरिगेशन देऊन ठेवली त्यांनी, म्हणून इथे एरियाच्या जागी तुम्हाला ते इंटेन्सिटी वाला एरिया टाकावा लागेल, ऍक्च्युअल इरिगेटेड वाला एरिया. टोटल एरिया पैकी 50% एरियावर इरिगेशनची इंटेन्सिटी आहे. म्हणजे काय, तो 1000 हेक्टर एरिया पूर्ण टाकायचा नाहीये, फक्त 500 यूज करावा लागेल, कारण 500 वरच पाणी देणार आहे तुम्ही. आणि ड्युटी दिली त्यांनी रे किती 2000. ओके, आता हा जो डिस्चार्ज आहे, हा डिस्चार्ज तुमचा रिक्वायर्ड डिस्चार्ज आहे. मग तो किती येतो 501 आणि 504, म्हणजे 0.25 क्यूमेक. आता हे पण तुम्ही उत्तर देऊ शकतात, बट दिस इज रॉंग. वाय इज इट रॉंग बघा सांगतो. तुम्हाला ही फील्ड आहे, फील्ड, या फील्डला एक चॅनल येतोय असा. आता या ठिकाणी इथे या पोर्शन मध्ये लॉसेस होतात. मग इथे तुमचा हेडला जो डिस्चार्ज द्यायचा आहे तो आणि इथे जो ऍक्च्युअल डिस्चार्ज आला तो यांच्यामध्ये फरक असतो. म्हणजे जो हेडला डिस्चार्ज दिलाय तो जास्त आणि इथे पोचतो तो कमी. सपोज जर 25% लॉसेस असतील, ओके, तर हा क्यू किती येऊन जाईल
0.75 QH का? कारण इफिशियन्सी हे काय असतं, आउटपुट अपॉन इनपुट, बरोबर ना, आउटपुट अपॉन इनपुट. व्हाट इज द आउटपुट? Q field. What is the input? Q at head regulator, and this is the efficiency. So तुम्हाला field ला किती पाहिजे ते पाणी? Q field will be QH into eta. मग आपल्याला फील्डचा डिस्चार्ज माहित असतो, हेडचा कॅल्क्युलेट करायचा असतो, म्हणून Q head इज इक्वल टू Q field अपॉन इफिशियन्सी, म्हणजे इफिशियन्सीने डिवाइड करायचं असतं. आता इफिशियन्सी कशी काढतात? 100 पैकी 75 भेटला आणि 25 नाही भेटला का? कारण हा लॉस झाला आणि हा काय एक गेन आहे, बरोबर. मग मला सांगा की हे 100 बरोबर इफिशियन्सी म्हणजेच काय? गेन ना, गेन प्लस लॉस. गेन किती? गेन म्हणजे इफिशियन्सी आणि हा लॉस इज इक्वल टू 100. म्हणजे इफिशियन्सी कॅल्क्युलेट करायची असेल तर 100% मायनस लॉसचा पर्सेंटेज टाका. ओके, हे झालं कॅल्क्युलेशन कसं करायचं. सिंपल, तुम्ही जो डिस्चार्ज काढलाय तो चुकीचा आहे, त्याचं रिझन काय ते मी सांगतोय. ते काढलंय ते चुकीचं आहे, त्याचं रिझन एकच की हा जो आहे 0.25 क्यूमेक्स हा कुठला आहे? डिस्चार्ज रिक्वायर्ड ॲट हेड ऑफ द वॉटर कोर्स. म्हणजे तुम्ही इथलं काढला, हा क्यू जो काढला हा 0.25 आहे आणि इथे तुम्हाला हा हेडचा काढायचा आहे. मग या पोर्शन मध्ये किती लॉसेस झाले? दिलेत त्यांनी 25%, बरोबर. याचा अर्थ इफिशियन्सी किती? 100 मायनस 25 बरोबर 75%. याचा अर्थ याच्यातून 25% डिस्चार्ज लॉस होऊन हा मिळायला पाहिजे. मग फॉर्म्युला काय आपला? फक्त हा जो आहे ना याला फक्त काय करायचं? डिवाइड करायचं. डिवाइड बाय इफिशियन्सी. म्हणजे याला काय करायचं? सिंपली डिवाइड बाय इफिशियन्सी करायचं. सो क्यू हेड इज इक्वल टू 0.25 डिवाइड बाय इफिशियन्सी. दिस इज व्हेरी 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 इझी. ओव्हरऑल प्रॉब्लेम वाटलं तर तुम्ही परत मी एकदा सांगेन, बट इथे तुमचा 0.25 डिवाइड बाय 75% इफिशियन्सी येते. सो इट इज 0.75. आन्सर येतं 1/3 क्यूमेक. काय केलंय आराखडा सांगून देतो. ठीक आहे, हे बघा, हा फील्ड आहे, एकदम इझी आहे, खूप इझी आहे. हा फील्ड आहे. मग या फील्डचा सपोज एरिया आहे 200 हेक्टर, किंवा सेम प्रॉब्लेम एक्सप्लेन करून देतो. या फील्डचा जो एरिया आहे इरिगेशन वाला तो आहे 500 हेक्टर, इंटेन्सिटी अप्लाय करून. ठीक आहे, हा तुमचा पॅरेंट कॅनल आहे. हे काय? आउटलेट आहे, आणि आउटलेट कडून पाणी इकडे फ्लो होणार आहे, त्याला बोलतात वॉटर कोर्स. वॉटर कोर्सलाच बोलतात फील्ड चॅनल. मग इथे जी रिक्वायरमेंट आहे क्यू, ती कशी काढली तुम्ही? एरिया अपॉन ड्युटी करून, बरोबर. तर हा डिस्चार्ज किती मिळाला? एरिया बाय ड्युटी करून 0.25 मिळाला. पण काय होतंय की इथे किती होत आहेत लॉसेस? 25% लॉसेस होत आहेत. म्हणजे याचा अर्थ इथला डिस्चार्ज हा आणि इथला डिस्चार्ज हा जर कम्पेअर केला तर इथला जो डिस्चार्ज असेल तो असेल क्यू हेड. म्हणजे कॅनलच्या या पॉइंटला जो डिस्चार्ज आहे तो काय असेल? हेडवाला डिस्चार्ज. ठीक आहे, आणि इथे जो डिस्चार्ज आहे तो आहे फील्डवाला डिस्चार्ज, बरोबर. मग इफिशियन्सी कशाला बोलतात तुम्ही?
जो लॉस आहे 25% ते इफिशियन्सी किती झाली 75%. ठीक आहे, मग इफिशियन्सी म्हणजेच काय, आउट अपॉन इन. मग आउट किती झाला 0.25, इन किती झाला क्यू हेड, तोच विचारायचा आहे. मग इथे किती आणायचा सो दॅट इकडे 0.25 भेटेल. तर क्यू हेड काय भेटेल मग 0.25 बाय इफिशियन्सी. सो 0.25 बाय व्हॉट इज इफिशियन्सी 75%, so it is 0.75, so answer will be 1/3. So that the correct answer is 1/3. This one. लॉजिक समजत नाही बऱ्याच लोकांना, म्हणून एक्सप्लेन केलं. व्हॉट इज द मॉइश्चर डेप्थ अवेलेबल फॉर इव्हॅपोट्रान्सपिरेशन in root zone of 1 meter depth soil if dry weight of soil is 1.5 gram per centimeter cube. Field capacity is 30%, permanent wilting point is 10%. ठीक है, easy question है. What is the moisture depth available for evapotranspiration in root zone? ठीक है, रूट झोन डेप्थ त्यांनी देऊन दिली आहे. जो काही आपला डाटा आहे तो इथे लिहून घेऊ आपण. डेप्थ ऑफ रूट झोन 1 मीटर दिली आहे. फील्ड कॅपॅसिटी दिली आहे 30%. परमनंट विल्टिंग पॉइंट दिला आहे 10%. मग किती डेप्थ अवेलेबल आहे मॉइश्चरची ज्याच्यातून इव्हॅपोट्रान्सपिरेशन होईल. आणि जो गॅमा डी दिला आहे सॉइलचा तो आहे 1.5. सो गॅमा डब्ल्यू काय असतो अज्युम करायचा 1.0. ओके, 1 ग्रॅम पर सेंटीमीटर क्यूब. क्लियर आहे, ठीक आहे. सो बघा आपल्याला माहिती आहे डी डब्ल्यू चा फॉर्म्युला काय असतो, गॅमा डी बाय गॅमा डब्ल्यू इंटू डेप्थ ऑफ रूट झोन इंटू अलोएबल डिप्लेशन. अलोएबल डिप्लेशन इन मॉइश्चर. मॉइश्चर डिप्लेशन तुम्ही किती अलाउ करताय त्याचा हा फॉर्म्युला आहे. बस मग गॅमा डी दिलाय तुम्हाला 1.5, गॅमा डब्ल्यू आहे 1.0, डेप्थ ऑफ रूट झोन इज 1.0 मीटर. उत्तर येणार आहे मीटर मध्ये, लक्षात घ्या. ठीक आहे, हे एम एम मध्ये मागतायत, आपण इथे 1000 करून देऊ. एम एम मध्ये मागताय म्हणून 1000 करून देऊ. आणि गुणिले अलोएबल डिप्लेशन. आता ही व्हॅल्यू समजून घ्या कशी काढायची. दॅट इज द केस. बघा एकदम इझी यार. बघा, दिस इज फील्ड कॅपॅसिटी, दिस इज परमनंट विल्टिंग पॉइंट. किती आहे फील्ड कॅपॅसिटी दिली आहे 30%. आणि परमनंट विल्टिंग पॉइंट 10%. मग मला सांगा हे इतकं किती आलं अवेलेबल मॉइश्चर, किती आलं 30 वजा 10 20%. आणि व्हॉट इज द मॉइश्चर डेप्थ अवेलेबल फॉर इव्हॅपोरेटिव्ह रूट झोन. ठीक आहे, बाकी काहीच दिलं नाही. म्हणजे आता त्यांनी असं काहीच म्हटलं नाही की रेडीली अवेलेबल इतकं आहे किंवा तितकं पर्सेंट आहे किंवा काही आहे. त्याच्यामुळे सरळ सरळ काय पुट करायचं इथे अलोएबल डिप्लेशन 20% आहे. संपला विषय. हा तुमचा 1.5, हा 1 गेला, हे 2, 200, 300 mm. ओके, एकदम इझी. आता ह्यावेळेस तर खूप इझी होतं. हा फॉर्म्युला लक्षात असला पाहिजे. अलोएबल डिप्लेशन, फक्त फील्ड कॅपॅसिटी दिली तर फील्ड कॅपॅसिटी पुट करायची. फक्त फील्ड कॅपॅसिटी इन पीडब्ल्यूपी दिला तर दोघांची वजा बाकी पुट करायची. फील्ड कॅपॅसिटी, परमनंट विल्टिंग पॉइंट आणि पर्सेंटेज अलोएबल डिप्लेशन ऑफ रेडिली अवेलेबल ऑफ अवेलेबल मॉइश्चर, किंवा डायरेक्टली रेडिली अवेलेबल मॉइश्चर दिला तर तो डायरेक्टली यूज करू शकता, तसं पण चालेल. सो फॉर्म्युला असा पाहिजे. कोणत्याही पुस्तकात असा नाही लिहिलाय फॉर्म्युला. ते एफसी मायनस पीडब्ल्यूपी असाच लिहितात. मग आपल्याला हे समजत नाही की फक्त एफसी केव्हा घ्यायचा, पीडब्ल्यूपी नाही दिलाय तर एफसी घ्यायचा. ठीक आहे, समजलं. पण एफसी मायनस पीडब्ल्यूपीच्या जागी एफसी मायनस एम नॉट पण लिहितात बऱ्याच वेळेस. तो कधी घ्यायचा, तर जे अलोएबल डिप्लेशन आहे त्याच्यावर आहे. आता हे अवेलेबल मॉइश्चरवरच सॉल्व्ह होऊन गेलं. अलोएबल डिप्लेशन 50% दिलं असतं तर रेडिली अवेलेबल कॅल्क्युलेट करावं लागलं असतं आणि ते रेडिली अवेलेबल इथे पुट करावं लागलं असतं. म्हणजे ऍक्च्युली हा इथे तुम्हाला जे पाणी डिप्लेशन तुम्ही अलाउ करताय तेवढंच पुट करायचं असतं. नेक्स्ट, इन अ कॅनल इरिगेशन प्रोजेक्ट 76% ऑफ द कल्चरेबल कमांड एरिया रिमेन विदाउट वॉटर. म्हणजे बघा हे इतकं आहे,
याच्यापैकी 76% हे ड्राय विदाउट वॉटर म्हणताय, आणि दुसरं हे कशामध्ये, खरीफ मध्ये. ओके, हे झालं खरीफ मध्ये. त्याच्यानंतर 58% ड्राय राहिलं, 58% ड्राय राहिलं रबी मध्ये. आणि बाकीचा एरिया इरिगेट झाला. म्हणजे हे तुमचं हे वेटलँड आहे, हे इथे वेटलँड आहे पूर्ण. 76% ड्राय म्हणजे किती टक्के वेट आहे, बोला किती टक्के वेट आहे, 24%. आणि किती टक्के इथे वेट आहे, 42%. मग मला सांगा टोटल एरिया पैकी किती एरिया वेट आहे, 100 पैकी 24% वेट आहे. म्हणजे हीच तुमची काय आहे, इंटेन्सिटी ऑफ इरिगेशन आहे. दिस इज युअर इंटेन्सिटी ऑफ इरिगेशन, दिस इज युअर इंटेन्सिटी ऑफ इरिगेशन. ही खरीफ सीझन मध्ये, ही रबी सीझन मध्ये. सो खरीफ सीझनची इरिगेशन इंटेन्सिटी आली 24% आणि रबीची आली 42%. तुम्हाला वेटलँड नाही दिली, तुम्हाला इरिगेशन इंटेन्सिटी दिली नाही, तुम्हाला ड्राय एरिया किती राहून गेला ते दिलंय. ड्राय वरून वेट काढता येतो. 76% एरिया जर ड्राय असेल तर ऑब्व्हियसली 24% हा वेट असेल. अँड जेवढा वेट असतो तेवढाच, त्यालाच आपण इंटेन्सिटी ऑफ इरिगेशन बोलतो. सो इफ 76% इज ड्राय, obviously 24% is going to be the irrigation efficiency, and here 42%. So this 42 and this 24 will be the total annual irrigation intensity. So 42% प्लस 24%. नाही तर मग दोघांना हे ड्राय लँडला ऍड करून -200 केलं असतं, कारण दोघं 100 पैकी आहेत. ठीक आहे ना. मग ही इंटेन्सिटी किती आली तुमची, 66%. करेक्ट आन्सर इज 66%. ओके, 66% करेक्ट आन्सर आहे. ड्राय लँड दिली त्यांनी, बाकी काही नाही. असं जर म्हटलं, याच्यात अजून एक क्वेश्चन ऍड अप होऊ शकतो की आउट ऑफ 5000 हेक्टर्स 2000 हेक्टर्स रबी मध्ये इरिगेट झाले आणि 3000 हेक्टर हे खरीफ मध्ये इरिगेट झाले. तर ॲन्युअल इंटेन्सिटी ऑफ इरिगेशन किती आहे. तर ॲन्युअल इंटेन्सिटीसाठी तुम्हाला आधी इंटेन्सिटी ऑफ इरिगेशन खरीफची काढावी लागेल आणि मग इंटेन्सिटी ऑफ इरिगेशन रबीची काढावी लागून त्याच्यात ऍड करावं लागेल. खरीफची इंटेन्सिटी काय आहे, खरीफ मध्ये किती एरिया, टोटल 5000 पैकी खरीफ मध्ये किती एरिया इरिगेट केला, 3000. त्याच प्रकारे याच्यात किती इरिगेट केला, रबी मध्ये 2000. पण टोटल तर 5000च आहे ना. आणि याला गुणिले करायचं काय, 100% दोघांना. मग हे 3/5 प्लस 2/5, 3/5 प्लस 2/5 है ना. 3 प्लस 2/5 मल्टीप्लाय बाय 100. सो जी इंटेन्सिटी आली ती आली 100%. सो इंटेन्सिटी ऑफ इरिगेशन जी आहे ती आहे 100%. इट कॅन ऑल्सो बी मोर दॅन, annual intensity of irrigation can be more than 100% because ते ऍडिशन असतं. सपोज हे पण 3000 करून टाकलं तर हा 6/5 होऊन जाईल. दॅट विल बी मोर दॅन 100%. सो annual intensity of irrigation can be more than 100%. म्हणजे याच्यात जर तुम्हाला दिलं की 3000 हेक्टर हा ड्राय राहून गेला आणि 2000 हेक्टर इथे ड्राय राहून गेला, तर तुम्हाला हे वेटलँड कॅल्क्युलेट करून इंटेन्सिटी काढावी लागेल. इझी. नेक्स्ट, फॉलोइंग डाटा वॉज नोटेड फ्रॉम अन इरिगेशन फील्ड. फील्ड कपॅसिटी दिली. आता मी डायरेक्ट सॉल्व्ह करतो याला. बघा, डायरेक्टली सॉल्व्ह करतो, कुठल्याही प्रकारची कन्सेप्ट सांगत नाही, डायरेक्ट मी सॉल्व्ह करतो. याच स्पीडने तुमचं झालं पाहिजे. फील्ड कपॅसिटी 20 दिली आहे, परमनंट बिल्टिंग पॉईंट 10% दिला आहे. ठीक आहे, म्हणजे अवेलेबल मॉइश्चर किती झाला, 20 + 10 10%. ठीक आहे. मग परमिसिबल डिप्लेशन किती आहे, परमिसिबल डिप्लेशन हा 50% ऑफ available moisture. So it will be 0.5 multiplied by 10/100. So it will be how much? It is 5%.
5%. सो दिस 5% इज अलोएबल डिप्लेशन, हे समजून घ्या. ठीक आहे, हे झालं. अलोएबल डिप्लेशन किती पर्सेंट आहे? 5% आहे. बस मग फॉर्म्युला काय डीडब्ल्यूचा? गॅमा डी बाय गॅमा डब्ल्यू इंटू डेप्थ ऑफ रूट झोन इंटू अलोएबल डिप्लेशन. ठीक आहे, बस मग गॅमा डी बाय गॅमा डब्ल्यू काय येतो? 1.5 येतो. बरोबर, कारण हा 15 आहे तर वॉटरचा किती घेणार तुम्ही? 10 किलोमीटर पर मीटर क्यूब. सो तो 15/10 दीडच होतो. डेप्थ ऑफ रूट झोन रिक्वायर्ड पर मीटर म्हटलंय, असणारच आहे, बिना त्याचं काम नाही होणार. MM मध्ये उत्तर पाहिजे म्हणून रूट झोन डेप्थला 1000 फूट करून देतो. आणि अलोएबल डिप्लेशन 5% ते याला लिहावं लागेल 0.05 इतकं लिहावं लागेल. 0.05 इतकं लिहावं लागेल. सो फर्दर याला सॉल्व्ह करायचंय फक्त. तर हे काय येऊन जातं तुमचं? 75 mm येऊन जातं. हे उत्तर येतं 75 mm. पण 75 mm हे आन्सर नाही आहे, हे लक्षात घ्या. 75 mm आन्सर नाही का? कारण ते म्हणतात की नेट इरिगेशन रिक्वायरमेंट पर मीटर डेप्थ ऑफ सॉइल विल बी. इफेक्टिव्ह रेनफॉल झालाय 50 mm, म्हणजे 75 mm इज द सप्लाइड वॉटर, बट आउट ऑफ विच, किंवा रिक्वायरमेंट आहे 75 mm ची, बट त्याच्यापैकी 50 mm पावसाने दिलाय. म्हणजे उत्तर काय होऊन जाईल तुमचं? 75 मायनस 50, उत्तर येऊन जाईल 25. सो दिस डी इज द करेक्ट आन्सर. 25 mm इज द करेक्ट आन्सर. ओके, हे लक्ष देत जा, याच्यामध्ये हा पॉइंट खूप इम्पॉर्टंट आहे. इफेक्टिव्ह रेनफॉल दिला असेल तो वजा करावा लागेल, कारण आर्टिफिशियली रिक्वायर्ड वॉटर रिक्वायरमेंट किंवा आर्टिफिशियली प्रोव्हाइडेड वॉटर, दॅट इज इम्पॉर्टंट, दॅट इज कॉल्ड एज इरिगेशन. जर पावसाने जर पूर्ण 75 mm फुलफिल केली जात असेल तर तुम्हाला 0 mm वॉटर प्रोव्हाइड करावं लागलं असतं. इथे व्हॅल्यू जर त्यांनी 75 mm देऊन दिली, ठीक आहे, तर हे 75 वजा 75 0. सो इथे 0 mm उत्तर असतं. ठीक आहे, पुढे. इन अन इरिगेशन प्रोजेक्ट इन अ सर्टेन इयर 70% and 46% ऑफ कल्चरेबल कमांड एरिया सेम एज प्रीवियस है. आई थिंक 8 नंबर क्वेश्चन. विदाउट वेस्टिंग टाइम आई विल डायरेक्टली सॉल्व. 70% and 46% ऑफ कल्चरल कमांड एरिया इन खरीफ अँड रबी रिस्पेक्टिव्हली रिमेन विदाउट वॉटर. याचा अर्थ 30% वेट आहे याच्यामध्ये, आणि इथे 54% वेट आहे. 54%. सो हे ऍड केलं तर 5 आणि 3 8, 84% इज द करेक्ट आन्सर. इट इज व्हेरी इझी क्वेश्चन. त्यांनी ड्राय लँड दिलेली, ते म्हणताय की बिना पाण्याचा किती एरिया राहिला? 70% आणि 46% रिस्पेक्टिव्हली इन खरीफ अँड रबी. सो 70% जर बिना पाण्याचा आहे तर वेट किती झाला? 30%. 46% बिना पाण्याचा आहे तर वेट किती झाला? 54%. म्हणजे इंटेन्सिटी ऑफ इरिगेशन काय काय येतात खरीफ आणि रबी मध्ये रिस्पेक्टिव्हली? 30% आणि 54%. मग त्यांचं ऍडिशन केलं तर काय मिळते? टोटल इंटेन्सिटी अॅन्युअल वाली ती आली 84%. सो दॅट्स इट फॉर टुडे. थँक्यू व्हेरी मच. न्यूमरिकल डोसचे एपिसोड्स मिस करू नका, बाकीचे एपिसोड सुद्धा बघा. आधीचं जे आहे, आता हे पुढचं वर्षानुवर्ष हा न्यूमरिकल डोस चालणार आहे. सो तुम्हाला जर म्हणजे एक लक्षात घ्या की हे सेम न्यूमरिकल डोस, ठीक आहे, हे सेम न्यूमरिकल डोस पुढचे 5, 6, 10 वर्ष सुद्धा चालणार आहे. बिकॉज दीज ऑल आर इम्पॉर्टंट क्वेश्चन्स, न्यूमरिकल क्वेश्चन्स. न्यूमरिकल्स हे कॉम्पिटिटिव्ह मध्ये येणारच आहेत. तुम्ही गेट घ्या, ESC घ्या, SSC घ्या, किंवा आपली MPSC घ्या, किंवा इव्हन जेईच्या एक्झाम्स घ्या, सगळ्यांमध्ये न्यूमरिकलचा तिथे इफेक्ट आहे. सो न्यूमरिकल इम्पॉर्टंट आहे. सो तुम्ही आत्ता तर याला काहीच वेळ नाही झाला, हे 4-5 महिन्यापूर्वी केलेले आहेत बरेच व्हिडिओ, काही जानेवारीचे व्हिडिओ आहेत, फेब्रुवारीचे. कोणाला जर असं वाटत असेल की ते व्हिडिओ ओल्ड झाले तर हा खूप मोठा तुमचा दुर्लक्षपणा राहील तिथे. कारण तुम्हाला कुठलेही न्यूमरिकल कोणत्याही वर्षी सापडू शकतात. मी तुम्हाला दाखवेल वाटलं तर. 1-1 वर्षापूर्वीचे व्हिडिओ हे जुने झाले असं नाही. इट इज नॉट करंट अफेअर्स. म्हणून मागचे न्यूमरिकल डोसचे व्हिडिओ बाकी असतील तर ते बघा. नाही तर मग तुम्ही नसणार बघणार तर मी काय करेल, सेम प्रश्न पुन्हा लाईव्ह मध्ये घेईल, दुसरं काही होणार नाही. मग त्याच्यामुळे तेच सगळे बघा, आणि एपिसोड जसा आला तसा बघून मोकळं करायचं. अप टू डेट ठेवलं तर तुम्हाला पण मजा येते. मग आतापर्यंत 200+ न्यूमरिकल सॉल्व्ह करून झाले आहेत न्यूमरिकल डोस मधून. कोर्स सुद्धा त्याचा टाकून दिलेला आहे.
आता मागचे व्हिडिओ डिलीट करण्याच्या अगोदर, कारण युट्यूबला खूप कमी दिवस राहणार आता पुढचे व्हिडिओ, जसा जसा हा कोर्स कंप्लीट होईल तसे हे युट्यूब वरून निघत जातील हे व्हिडिओज. त्याच्यामुळे आत्ताच्या आत्ता हे सगळे व्हिडिओज जे आहेत ते बघून मोकळे करा आणि नोट डाऊन करून घ्या. ठीक आहे. सो दॅट्स इट फॉर टुडे. थँक्यू व्हेरी मच. पुढचा सुद्धा एपिसोड आपण लवकरच आणू. होप तो एपिसोड थेअरी टेल्सचा पण असू शकतो किंवा न्यूमरिकल डोसचा पण असू शकतो, बट त्याच्यामध्ये आपण इरिगेशन आणि हायड्रोलॉजीचे काही इम्पॉर्टंट टॉपिक्स कव्हर करण्याचा प्रयत्न करणार आहोत. सो स्टे ट्यून आणि लाईक करा व्हिडिओला, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा, सो दॅट जेव्हा पण व्हिडिओ अपलोड होईल तेव्हा तुम्हाला माहित पडेल. सो दॅट्स इट फॉर टुडे. थँक्यू व्हेरी मच.